नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सुरक्षा सज्जतेचा भाग म्हणून मॉक ड्रिल करण्यात आली। लाहोर विमानतळाजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हा सराव करण्यात आला। सायरन वाजवून टर्मिनल मधील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले। सरावादरम्यान कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती। पाकिस्तानमधील हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची, आध्यात्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। त्या सर्व ठिकाणी अधिक दक्षता ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या। संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे। उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळले। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2 गंभीर जखमी झाले आहेत। गंगई नाईच्या पुढे नाग मंदिराच्या खाली भागीरथी नदीजवळ हा अपघात झाला। हे हेलिकॉप्टर एका खासगी कंपनीचे होते आणि त्यात 7 जण असल्याची माहिती मिळाली आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लाहोरमध्ये 35 ते 40 मिनिटे सलग बॉम्बस्फोट झाले आहेत। लाहोरच्या वॉल्टन विमानतळ परिसरात एकामागून एक अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले। ही दहशतवादी कृती असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ऑपरेशन सिंदूरचा परिणाम बॉलिवूडवर दिसून येत आहे। यामुळे राजकुमार राव आणि वामिका गब्बी स्टारर भूल चूक माफ या चित्रपटाचे प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आले आहे। हा चित्रपट 9 मे ऐवजी 16 मेला प्रदर्शित होणार आहे। ऑपरेशन सिंदूर आणि देशभरात आयोजित करण्यात येणाऱ्या सुरक्षेच्या संबंधित मॉक ड्रिलमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। त्याने इंग्लंड दौऱ्याआधी निवृत्तीबाबत निर्णय घेतला। शर्माने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या कॅपचा फोटो अपलोड करून लिहिले की पांढऱ्या जर्सीमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान आहे। मी एकदिवसीय स्वरूपात भारताचे प्रतिनिधित्व करत राहीन, अशी माहिती त्याने दिली आहे। आजच्या न्यूज वाइब्स मधील मुख्य घडामोडी इथेच संपतात। ताज्या बातम्यांसाठी आमच्याशी जोडले रहा आणि अशाच अपडेट्ससाठी बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।